जय गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ चरणी अर्पित भक्तिमय मार्ग या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण श्री गुरुचरित्रामधील 5वा अध्याय पाहणार आहोत. ज्याच्या श्रवणाने केवळ ज्ञानप्राप्ती होते असे नाही तर शरीराच्या व्यंगाचेही निवारण होते. चला तर मग मनोभावे श्रवण करूया श्रीपाद श्री वल्लभ अवतार कथा. पिठापूर नावाच्या पूर्वदेशी आपळराज नावाचा एक उत्तम ब्राह्मण राहत होता. त्याची पत्नी सुमती ही अत्यंत धर्मशील व पतिव्रता होती. ती नेहमी अतिथी अभ्यंगतांची भक्तिभावाने पूजा करत असे. एकदा अमावस्येच्या दिवशी आपळराजांच्या घरी पितृश्राद्ध होते. श्री दत्तात्रय अतिथींच्या वेशात त्यांच्या घरी भिक्षा मागण्यासाठी आले. सुमतीने श्राद्धासाठी ब्राह्मणांना भोजन घालण्यापूर्वी आलेल्या या अतिथीला भिक्षा वाढली. तिच्या या धर्मशील वृत्तीवर आणि अतिथी पूजेवर दत्त प्रसन्न झाले. त्यांनी तिला साक्षात त्रयमूर्तीचे रूप दाखवले. सुमतीने मनोभावे त्यांना नमस्कार केला. दत्तात्रयांनी तिला इच्छित वर मागण्यास सांगितले. सुमतीने नम्रपणे विनंती केली की तिला झालेले पुत्र जगत नाहीत, म्हणून तिला ज्ञानवंत पुराणपुरुष वेदसदृश्य असा पुत्र व्हावा. दत्तात्रयांनी त्याला मीच तुझ्या उदरी पुत्ररूपाने अवतार घेईल असा वर दिला. त्या वचनानुसार श्रीपाद श्री वल्लभ यांचा जन्म झाला. श्रीपाद श्री वल्लभ यांनी फार कमी वयात सर्व वेद आणि दर्शन मात्रे यांचे ज्ञान प्राप्त केले. मातापित्यांची सेवा करून त्यांना मोक्ष आणि सौख्य प्राप्त होईल असे सांगितले. वयाच्या 16व्या वर्षी त्यांनी संन्यास घेऊन उत्तरपंथे दिशा घेण्यासाठी निघून गेले. हा अध्याय अढळ श्रद्धा व सेवेचे महत्त्व शिकवते. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व स्वामी भक्तांसोबत शेअर करा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट करा. श्री स्वामी समर्थ. भेटू पुढील अध्याय 6. श्री स्वामी समर्थ.